राज्यातल्या तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलणारा कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय। राज्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कर्जमाफी मानली जाते। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नव्यानं उभं राहण्याची संधी देणारा हा निर्णय ठरत आहे। पाहूयात। एल निनोचा परिणाम होण्याचा अंदाज। राज्यात अनेक भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही। धरणांमधला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे। अशा अनिश्चित परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केलाय। तब्बल 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी। या निर्णयाचा लाभ राज्यातल्या सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। विशेष म्हणजे कोणतीही निवडणूक नसताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र हा निर्णय एका दिवसात झालेला नाही। कर्जमाफीची गरज, तिचे आर्थिक परिणाम, बँकिंग व्यवस्थेवर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारा प्रत्यक्ष फायदा याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं तज्ञ समिती नेमली होती। समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यात आले। यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली। कर्जमाफीच्या अंमलबजावणीत कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि आवश्यक बदल तातडीनं करता यावेत यासाठी या उपसमितीला अधिकारही देण्यात आले। राज्य सरकारच्या मते कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही, मात्र आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्यासाठी आणि नव्यानं कर्ज मिळवण्याचा मार्ग खुला करण्यासाठी तो महत्त्वाचा आधार ठरतो। आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा। समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत, पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशियरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहेत। दरम्यान यंदाच्या मान्सूननं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 80% कमी पाऊस झाला। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईनं पेरणी करू नये, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन सरकारनं केलं आहे। मात्र या कर्जमाफीच्या घोषणेसोबतच आणखी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे। या पावसाळी अधिवेशनात सुमारे 10 महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत। त्यापैकी सर्वाधिक चर्चेचं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक। आजही शेतीतल्या बहुतांश कामांमध्ये महिलांचा मोठा वाटा असतो, मात्र जमीन त्यांच्या नावावर नसल्यामुळे अनेक महिला शासकीय नोंदींमध्ये शेतकरी म्हणून गणल्या जात नाहीत। परिणामी त्यांना अनेक योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होतात। नव्या कायद्यामुळे महिला शेतकऱ्यांना अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। कर्ज, अनुदान, प्रशिक्षण, विमा आणि इतर शासकीय योजनांपर्यंत त्यांचा प्रवेश अधिक सुलभ होईल। एकीकडे 56 लाख शेतकऱ्यांसाठी राज्यातली सर्वात मोठी कर्जमाफी आणि दुसरीकडे महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख आणि हक्क देण्याची तयारी। पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतलेले हे 2 निर्णय केवळ तात्पुरता दिलासा देणारे नाहीत, तर ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे।